सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. केतकी नेत्राला उठवत असते, मात्र नेत्रामध्ये खूप अशक्तपणा असतो. त्यामुळे मग केतकी तिला मदत करते. त्यानंतर नेत्रा पूर्णपणे शुद्धीवर येते, मात्र तिचं डोकं खूप दुखत असतं. ती केतकीला विचारते की काकू मला नेमकं काय झालं होतं, आणि त्यावर केतकी सांगते काही नाही बाळा, तुला फक्त चक्कर आली होती. त्यानंतर नेत्रा तिला आबांबद्दल विचारते, मात्र त्यावर काय उत्तर द्यावं हे केतकीला कळत नाही. तर इंद्राणी मध्येच नेत्राला म्हणत असते की आता खरं खरं सांग, तू आबांच्या नाश्त्यामध्ये काय मिक्स केलं होतं. आणि ते ऐकून नेत्राला धक्काच बसतो. ती म्हणते की आत्या हे काय बोलताय तुम्ही. आणि मग ती पुन्हा केतकीला विचारते की काकू मला सांगा ना, आबा कुठे आहेत, ते सुखरूप तर आहेत ना. आणि त्यावर इंद्राणी पुन्हा म्हणते की आता उगाच नाटक करू नको, खरं खरं सांग, तू आबांच्या नाश्त्यामध्ये काय मिसळलं होतं. मी तुला शेवटची संधी देत आहे, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. मात्र इंद्राणी नेमकं काय बोलते हेच नेत्राला कळत नाही. ती खूप घाबरते आणि मग केतकी तिला शांत करत सांगते की आबा सुखरूप आहेत आणि ते आत्ताच वावशीला गेलेत. त्यामुळे नेत्रा म्हणते की ते का वावशीला गेले, मला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. मात्र त्यावर इंद्राणी काही बोलणार इतक्यात केतकी तिला थांबवते. ती इंद्राणीला म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आणि मग ती तिला बाहेर घेऊन जाते. इंद्राणी तिला विचारत असते की काय झालं केतकी, आणि त्यावर केतकी म्हणते की मला नाही असं वाटत की नेत्राने नाश्त्यामध्ये काही मिसळलं होतं, कारण जेव्हा ती नाश्ता बनवत होती तेव्हा मी तिच्या जवळच होते, आणि त्यावेळी त्या ठिकाणी फक्त आम्ही दोघीच नाही तर तो विरोचक आणि ती अस्तिकासुद्धा होती. आणि मग त्यानंतर घडलेला प्रत्येक प्रसंग ती इंद्राणीला सांगते, आणि केतकीने सांगितलेले हे सगळं काही ऐकून इंद्राणीला तर धक्काच बसतो. तर केतकी तिला सांगत असते, इंद्राणी मॅडम, मला मनापासून असं वाटत आहे की हीच आपली नेत्रा आहे आणि ती अस्तिका आहे. तुम्हीसुद्धा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मात्र इंद्राणीला या सगळ्यावर काय बोलावं ते सुचत नाही. तर दुसरीकडे अस्तिका किचनमध्ये जाते. तिला सतत रुपालीचं बोलणं आठवत असतं की उद्या रात्री अद्वैतला मारून टाक, आणि मग त्यानंतर ती किचनमधील एक एक सुरी बघायला सुरुवात करते. मात्र त्यानंतर तिचं लक्ष किचनमध्ये असणाऱ्या एका मोठ्या सेटकडे जातं, आणि ती त्या सेटमधील प्रत्येक सुरी बाहेर काढून बघत असते, आणि शेवटी तिला एक मोठी सुरी सापडते, आणि ती त्या सुरीकडे बघत खुश होते. आणि ती त्यावरून हात फिरवत असताना तिच्याच हाताला जखम होते. ती मोठ्याने ओरडते, आणि तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की नेत्रा काय झालं, तुला कसं काय लागलं. आणि मग तो पटकन तिच्या जखमेवर हळदही लावतो. आणि अद्वैत घेत असलेली काळजी बघून अस्तिका त्याकडे बघतच राहते. त्याचवेळी इंद्राणी त्या ठिकाणी येते. ती अद्वैतला विचारते की काय झालं. त्यावर अद्वैत घडलेला प्रकार सांगतो. मात्र त्यानंतर तो इंद्राणीला म्हणतो की खरी नेत्रा कोण आहे हे आपल्याला अजूनही कळलेलं नाही. या दोघींपैकी कोणीही नेत्रा असू शकते, आणि त्यामुळे मी दोघींचीही काळजी घेत आहे. आणि मग तो अस्तिकाला सांगतो की स्वतःची काळजी घेत जा. आणि मग इंद्राणी त्याला म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, आणि ती त्याला तेथून घेऊन जाते. अस्तिका मात्र तिच्या जखमीकडे आणि त्या सुरीकडे बघत असते. दुसरीकडे केतकी नेत्राला पाणी प्यायला देते, आणि मग ती नेत्राला सांगते की मी इंद्राणी मॅडमसोबत बोलले आहे, त्यांना देखील माझं म्हणणं पटले, आणि आता त्या अद्वैतसोबत बोलतील, तू काळजी करू नको. त्यामुळे नेत्राला खूप आनंद होतो. पण त्याचवेळी ती अस्तिका त्या ठिकाणी येते, आणि नाटक करत नेत्राला विचारते की झाली का तुझी नाटकं करून, आणि काय मिसळलं होतंस तू माझ्या आबांच्या नाश्त्यामध्ये. पण त्यावर नेत्रा काहीच उत्तर देत नाही. तर अस्तिका म्हणत असते की आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुला आबांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं, म्हणून तू हे सगळं नाटक केलंस ना, आणि त्या नाश्त्यामध्ये तू तुझं विष मिसळलं होतं. बरं झालं आबांनी तो नाश्ता केला नाही, आणि तू सुद्धा हे नाटक केलं पकडली जाऊ नयेस म्हणून. मात्र आता तुझं खरं रूप आम्हा सगळ्यांसमोरच आलं आहे. जास्तीत जास्त फक्त 1 दिवस, आणि मग त्यानंतर सगळ्यांनाच कळेल की तूच अस्तिका आहे ते. आणि मग ती केतकीला सुद्धा म्हणते की काकू तुम्ही इथे का बसला आहात, तुम्हाला माहिती आहे ना हिच्यापासून आपल्या सगळ्यांच्याच जीवाला धोका आहे, आणि ही नेमकं काय करण्याचा प्रयत्न करते तुमच्या लक्षात आलं का. आणि त्यावर केतकी तिच्याकडे बघत म्हणते, हो आता माझ्या चांगलंच लक्षात आले नक्की काय घडतंय ते. तर अस्तिका म्हणत असते की माझा देवी आईवर पूर्ण विश्वास आहे, ती सगळं काही बघते. आणि त्यावर नेत्रा म्हणते, हो देवी आई सगळं काही बघते. आणि त्यावर केतकीसुद्धा अस्तिकाकडे बघून हसते. त्यामुळे ती घाबरते. तर इकडे
केतकीने इंद्राणीला जे काही सांगितलेले असते ते सगळं काही इंद्राणी अद्वैतला सांगते आणि ते सगळं काही ऐकून अद्वैतला देखील आश्चर्य वाटते. तर इंद्राणी म्हणत असते की मुळात आपल्या डोक्यात हा विचार आलाच नव्हता. आपल्या डोक्यात त्या अस्तिकाच्या रूपात असणाऱ्या नेत्राने हा विचार टाकला. तिचंच म्हणणं होतं की नाश्त्यामध्ये काहीतरी मिसळलेलं होतं. आणि माझं असंही म्हणणं नाही आहे की केतकीने सगळं काही बरोबर सांगितलं आहे, मात्र आपल्याला तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खरी नेत्रा कोण आणि खरी अस्तिका कोण हे आता आपल्याला शोधायलाच हवं. आणि त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी येते. ती पुन्हा अद्वैत आणि इंद्राणीसमोर तेच म्हणत असते की त्या अस्तिकाने आबांच्या नाश्त्यामध्ये काहीतरी मिसळलं होतं. आणि त्यावर इंद्राणी म्हणते, पण हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे किंवा घरातील कोणीही तिला नाश्त्यात काहीतरी मिसळताना बघितलेलं नाही, तू सुद्धा नाही, त्यामुळे वास्तव काहीतरी वेगळं असू शकतं ना. आणि त्यावर अस्तिका घाबरून म्हणते, हो कदाचित तुमचं म्हणणं खरं असेल, मात्र आता आपल्याला सावध राहायला हवं, कारण तो विरोचक काहीही करू शकतो. मात्र त्यावर अद्वैत आणि इंद्राणी काहीच उत्तर देत नाही. ते दोघेही तेथून निघून जातात. त्यामुळे अस्तिका अजून घाबरते. त्यानंतर केतकी नेत्राला घेऊन देवघरामध्ये जाते. देवी आईचा फोटो बघून नेत्राला खूप आनंद होतो. त्या दोघीही देवी आईचा आशीर्वाद घेतात आणि त्यावेळी नेत्राच्या चेहऱ्यावरील तेज बघून केतकीला खूप आनंद होतो. ती नेत्राकडे बघतच राहते. मात्र त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते आणि ती पडद्याच्या आडूनच या दोघींचं बोलणं ऐकत असते. तर केतकी नेत्राला विचारत असते की तू देवी आईची भक्त आहेस, तुझ्यामध्ये देवी आईचा अंश आहे, मग एवढं सगळं घडत असताना देवी आई तुझ्या मदतीला धावून का नाही येत? प्रत्येक वेळी वाईटाचा विजय का होत आहे? तो विरोचक आपल्या वरचढ का ठरत आहे? आणि त्यावर नेत्रा म्हणते की काकू असं नाही आहे. आणि खऱ्या नेत्राचा आवाज ऐकून इकडे रुपाली मात्र घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.